महाराष्ट्रातील हवामानाबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे। पुढील 5 तास राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे ठरू शकतात, कारण सध्या हवामानात वेगाने बदल होत असून अनेक भागांमध्ये ढगांची गर्दी वाढताना दिसत आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज ज्या भागामध्ये पाऊस झाला आहे त्यानंतर आता ढगांचा पट्टा इतर जिल्ह्यांकडे सरकत असल्याचे चित्र दिसत आहे। त्यामुळे अनेकांच्या मनात एकच प्रश्न आहे, आपल्या शहरात किंवा गावात पाऊस पडणार का? सध्या पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि नांदेड या भागांवर हवामान तज्ज्ञांचे विशेष लक्ष आहे। या भागांमध्ये वातावरणातील आर्द्रता वाढली असून ढगांची हालचाल देखील वेगाने होत असल्याचे चित्र दिसत आहे। विशेष म्हणजे काही भागांमध्ये अचानक मेघगर्जनेसह जोरदार सरी पडू शकतात, तर काही ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत। शेतकरी बांधवांसाठी ही अपडेट आणखी महत्त्वाची आहे। अनेक ठिकाणी पेरणी पावसाच्या प्रतीक्षेत आहे, त्यामुळे प्रत्येकजण आता आकाशाकडे नजर लावून बसला आहे। जर अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला तर शेतीच्या कामांना मोठा दिलासा मिळू शकतो। मात्र नेमका कोणत्या भागात किती पाऊस होईल हे पुढील काही तासांत स्पष्ट होणार आहे। त्यामुळे आपल्या जिल्ह्याचे नाव या यादीत आहे का आणि पुढे काय घडते याकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे। तुमच्या भागात सध्या वातावरण कसे आहे? ढगाळ आहे का? वारा वाढला आहे का? किंवा पाऊस सुरू झाला आहे का? कमेंटमध्ये गावाचे नाव नक्की लिहा। अशाच ताज्या हवामान अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत